शहराची तहान भागवणारा वऱ्हाळा तलाव मृत्यूचा सापळा बनत असल्याची चर्चा सुरू असतानाच या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनं शांतीनगर परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जाते। गुलाम मुस्तफा अन्सारी वय वर्ष 13, शेख साहिल पीर मोहम्मद वय वर्ष 10 आणि दिलबर रजा शमशुल्ला वय वर्ष 12 अशी बुडून मयत पावलेल्या शाळकरी मुलांची नावं आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मयत तिघेही शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिरानीपाडा परिसरात वेगवेगळ्या कुटुंबात राहत होते। दरम्यान बुधवारी 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास हे तिघे घराबाहेर खेळण्यासाठी निघाले, मात्र बराच वेळ होऊनही तिघे परतले नाही। त्यामुळे तिघांच्याही कुटुंबियांनी शांतीनगर पोलीस ठाणं गाठून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी तिघांना कोणीतरी अज्ञातानं फूस लावून पळवून नेल्याबाबत गुन्हा नोंदवला। तर पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून या तिघांचा शोध घेतला असता मयतापैकी गुलाम याचा मृतदेह गुरुवारी स्थानिकांना वऱ्हाळा तलावात आढळून आला। त्यानंतर भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस प्रशासनानं अन्य दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांचाही मृतदेह रात्री उशिरानं आढळून आलाय।